रोज रोज सकाळच्या नाश्त्यासाठी काय करावं सुचत नसेल तर हा खमंग थालीपीठ एकदा नक्की करून बघा। तर इथे सकाळच्या नाश्त्यासाठी घरात उपलब्ध असणाऱ्या पिठांमध्ये हे थालीपीठ बनवत आहे। तर एका परातीमध्ये 1 वाटी याप्रमाणे गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि बाजरीचे पीठ घेतले। तर यात तुम्ही बेसन पीठ सुद्धा घेऊ शकता। तर सर्व पिठांचे प्रमाण हे आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यात मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीर चिरून घातली। नंतर पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा धनेपूड घातली। नंतर मिक्सरला 1 चमचा जिरं, 3 ते 4 हिरवी मिरची, थोडं अद्रक आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या पाणी न घालता वाटून पेस्ट तयार केली। तर ती यात घालायची। सोबतच चवीपुरता मीठ आणि हे सर्व साहित्य चांगल्या पिठांमध्ये एकजीव करून पाणी घालून ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ तयार करतो तसंच हे मळून घ्यायचं आहे। तर पाणी घालताना ते एकदाच न घालता थोडं थोडं घालून त्याचा नरम असा गोळा तयार करायचा। तर बघा याप्रमाणे आता तयार मिश्रणाचे आपल्याला थालीपीठ तयार करायचे आहे। तर रुमालावर बघा थोडंसं पाणी घालून रुमाल ओला करून त्यावर थोडंसं मिश्रण घेऊन ते हाताला पाणी लावून एकसारखं गोलाकार थापून घ्यायचं। जाड पातळ याप्रमाणे थालीपीठ तुम्ही आवडीनुसार थापू शकता। त्यानंतर बघा पाण्याचा बोट घेऊन 1-2 छिद्र असे करून घ्यायचे। गरम तव्यावर तेल घालून तयार थापलेल्या थालीपीठचा रुमाल घालून तो अलगद काढून घ्यायचा। वरतून तेल सोडायचं आणि मध्यम आचेवर आलटून पालटून दोन्ही बाजूने छान खमंग असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं। तर यात तुम्ही घरात उपलब्ध असणाऱ्या भाज्या जशा कोबी, मेथी, पालक ही ऍड करू शकता। तर एकदा नक्की बनवून बघा। दही, लोणचं, टोमॅटो केचप सोबत खूपच छान असे लागतात। तर नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।